गजर माऊलीचा गजर माऊलीचा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एरती माईकी दुःखाची जणीती नाही अदियंती अवसानी अविनाश करे आपुलियाई से लावी म्हणा पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जणीती नाही अदियंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जणीती नाही अदियंती अवसानी योऽन्त प्रविश्वमुवाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादे प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सम्पादनारं च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारुयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं नमामि जोगं शिरसा गुरुं इंद्रायणी तिरी धन्य देहुग्राम तिथे जन्म घेती सवेतुकया राम अभंगाचा चिंतने मोक्ष मुक्ती श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती महायोग पीठे तटे भीमराध्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमः करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुता आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोये एरती माईके दुःखाची जणीती नाही अदियंती अवसानी प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट
विश्ववंद्य पंचमवेद निर्माते महाराष्ट्रभूषण संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन समर्पणाकरता गायलेला आहे, निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मानवी जीवनाची फलश्रुती आणि मानवी जीवनाची यती कर्तव्यता कोणत्या अलभ्य लाभाने परिपूर्ण होईल याची कर्तव्य स्थिती या अभंगाच्या द्वारा समर्पणाच्या भावनेने श्री तुकोबाराय निश्चित करतायत। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार। आपल्या या श्री क्षेत्र दोडी बुद्रुक या गावातील एक सांप्रदायिक व्यक्तिमत्व कैलासवासी गंगाराम दगडू काळे बाबांच्या या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हे अध्यात्म ज्ञानपुष्प संत विचारा अभूमिक संतांच्या आणि परमात्म्याच्या स्मरण चिंतनामध्ये गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करावं असा आपल्याकडचा प्रघात आहे। या निमित्ताने गंगाराम बाबांच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण आज सर्वजण उपस्थित आहात। बाबांचा मोठा परिवार आहे। बाबांच्या पत्नी आहे गंगा भागीरथी जिजाबाई गंगाराम काळे, त्याचप्रमाणे मोठा परिवार आहे। त्यांचे बंधू आहे श्री महादू सोमा गुराणे, त्याचप्रमाणे श्री दादाभाऊ दगडू काळे, त्याचप्रमाणे त्यांचे भाचे आहेत, त्यांचे पुतणे आहेत, नातू आहेत, बहिणी आहेत, सुना आहेत। हा मोठा परिवार आहे। त्याचप्रमाणे विशेष ओळख म्हणजे आदरणीय श्री कैलासवासी गंगाराम बाबांचे पुतणे, आमचे सन्मित्र, या परिसराला, या जिल्ह्याला, या तालुक्याला जो आवाज मधुर सर्वांना सुपरिचित आहेत, वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या अभंगाची आपल्या कंठाने सेवा करण्याचं मदभाग्य ज्यांना लाभलं ते आदरणीय श्री हरिभक्त परायण विजयजी महाराज काळे यांचे ते काका आहेत, त्यांचे ते चुलते आहेत। विजय महाराजांचा संपूर्ण मोठा परिवार, या सर्व परिवाराच्या नियोजनातून हा कार्यक्रम इथे होऊ घातलेला आहे। त्यांचे सर्वच विजय महाराजही पुतणे आहेत, त्यांचे सर्व भाऊ पुतणे, मोठा परिवार आहे। भरपूर दिवसांपूर्वी आदरणीय श्री विजय महाराजांनी मला या कार्यक्रमाचं दिलेलं निमंत्रण, या निमित्ताने तुमच्या सर्व उपस्थित श्रोतोजनांच्या पदकमलस्थानी अभिवादन करून कीर्तनाला आपण प्रारंभ करणार आहोत। विठ्ठल विठ्ठल विजय महाराजांच्या निमित्ताने या कीर्तनाला भरपूर उपस्थित संत मांदेआळी उपस्थित आहे। असं वाटत नाही हे पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, जणू काही पंढरपूरच्या वाळवंटातलं पंढरपुरातलं कीर्तन आहे की काय। आलं का लक्षात? अत्यंत गोड सुंदर नियोजन, मिळविली मांदी वैष्णवांची, अशी सगळी वैष्णवांची मांदेआळी, परिसरातील फार मोठे मोठे दिग्गज, सांप्रदायिक परंपरेने सेवा करणारे माझे परमस्नेही आदरणीय महाराज मंडळी सर्वजण उपस्थित आहेत। कैलास महाराज आहेत, या भागाला, तालुक्याला, जिल्ह्याला सुपरिचित असणारा गोड आवाज चिंतामणजी महाराज आहेत, दिघे दादा आहेत, आणि विशेष म्हणजे खूप रियाज आणि सातत्याने एक आपल्या संगीत शास्त्राचं ज्ञान संपादन करून वारकरी निष्ठावान गायक माझे परमस्नेही श्री हरिभक्त परायण वैभव दादा वेलजाळे आहेत, घुगे महाराज आहेत, मी त्यांना विनोदाने अजित कडकडे म्हणतो, काय नाव यांचं, बैरागी महाराज आहेत, त्र्यंबक दादा आहेत, आदरणीय सर्वच टाळकरी मंडळी महाराज मंडळी आहेत। मी विनोदाने म्हणत असतो आणि खरंच त्यांच्याकडे पाहिलं की त्या फील निर्माण होतात। सिन्नर तालुक्यातले भवानी शंकर आदरणीय मुकुंद महाराज लाड आहेत। आलं का लक्षात? आमचे कृष्णदादा भाबड आहेत, आमचे हे कुठे गेले, पवार महाराज कुठे गेले, गेले का? नाही, आपले वादक निलेश महाराज गेले का? भाबड महाराज आहेत, उत्तम महाराज भाबड आहेत, सर्वच आज टाळकरी महाराज मंडळी आहेत।
आमच्या दोडी गावचं उज्ज्वल आणि श्रेष्ठ आणि पूज्य असं भजनी मंडळ आहेत, त्यांच्याही चरणारविंदी वंदन करतो. रघुमामा, वसंतदादा, सर्व कार्यकर्ते आमचे शंकर मामा आहेत. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करूया. आमचे पेटीवाले आहेत. त्याचप्रमाणे विशेष हा आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करणारे ह्या भागामध्ये अनेक साऊंड सिस्टम आहे, पण कीर्तनकाराला तंतोतंत जे अपेक्षित आहे सहज बोलावं आणि त्या साऊंड त्यांचं नाव ऐकलं की आनंदाने कीर्तन करावं, असे आमचे रामादादा कांडेकर सुद्धा रामादादांची ही साऊंड सिस्टम इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या विजय महाराजांचे मामा गायनाचार्य संजय महाराज ना आवळे महाराज संजय महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंदी वंदन करतो. पळून जाऊ नये म्हणून दोन्ही दमदार चोपदार उभे आहेत, आहे की नाही, ताकदीचे चोपदार आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या संप्रदायामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगी, नाचण्याचं जणू काही किरणच व्हावा असे किरण महाराज सानप सुद्धा इथे उपस्थित आहे. तसं विण्याची सेवा करणारे 2 नाचणारे आहेत संप्रदायामध्ये. आमचे उद्धव भाऊ आहेत, चोपदारच्या भूमिकेत आहे. म्हणजे इथं काय आज कमीच नाही, कुठल्याच प्रकारची काही कमतरता नाही, असं सुंदर विजय महाराजांनी केलेलं नियोजन आहे. विठ्ठल विठ्ठल या परिवाराबद्दल आणि गंगाराम बाबांबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. आपल्याला सर्वांना बहुश्रुत आहेत, ज्ञात आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा सर्व काळे परिवार म्हणजे सांप्रदायिक परिवार आहे. परंपरेनं या परिवाराला चिंतामण महाराज, वेलजाळे महाराज जणू काही एक कलेची देणगीच म्हणावी लागेल, आहे की नाही. या परिवाराला कोणत्या तरी निमित्ताने काहीतरी ती कलाच जुन्या पारंपरिक क्षेत्रामध्ये जुन्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जी कला अवगान व्हावी आणि त्या कलेचा स्वीकार करून आपलं कार्य अविरतपणे चालावं असा हा संपूर्ण परिवार आहे. गंगाराम बाबा मी शेवट तर सांगणारच आहे, अत्यंत निष्ठावान सांप्रदायिक व्यक्तिमत्व आणि हे सर्व त्यांचे पुतणे भाऊ बंधू हाच त्यांचा मोठा परिवार आहे. सर्व निष्ठेने निष्ठावान परंपरेने आपल्या पुतण्यांना भावांनाच आपला परिवार समजून ज्यांनी आपलं सांप्रदायिक विचारामध्ये संपूर्ण आयुष्य घालवलं ते म्हणजे गंगाराम बाबा आहे. विठ्ठल आपल्यालाच पोटी पुत्र संतान व्हावं आणि तोच आपला परिवार वाढावा अशी भावना गंगाराम बाबांच्या मनात नव्हती. आपल्या भावांची मुलं, आपल्या भावांच्या मुली सुना हाच परिवार समजून खऱ्या अर्थाने त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य घालवलं. आणि त्याच विचारांनी आज वर्षापूर्वी आदरणीय वारकरी संप्रदायातील निष्ठावान वारकरी गंगाराम बाबा आपल्यातून निघून गेलेत. आज त्यांचं स्मरण या चिंतनातून आपण करत आहोत. त्यांची परंपरेनं सगळं वारसा चालवणारे त्यांचे सर्व पुतणे बंधू आहेत. आणि मी सांगत असतो कायमस्वरूपी, कारण एखाद्या घरामध्ये हरिभक्त जन्माला येण्याकरता बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपल्याकडे काल्याच्या कीर्तनाला फार महत्त्व असतं. आपल्याकडची प्रथा आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो, कसं जॉईंटिंग सांगतो पहा. जोपर्यंत काल्याच्या कीर्तनामध्ये दहीहंडी तो माठ आणण्यापूर्वी वेगळा असतो आणि ज्या वेळेला कीर्तनात तो दोरीने वरती बांधला जातो त्यावेळेला तो सजवून बांधला जातो. त्याचं अस्तित्व मंडपात येण्याच्या अगोदर वेगळं आहे आणि कीर्तनात आल्यानंतर तो दही आणि लाहीने ज्या वेळेला सजतो त्यावेळेला त्याचा अधिकार आणि त्याचा शृंगार काही वेगळा असतो. म्हणून कोणाच्या संगतीत गेल्यानंतर काय महत्त्व प्राप्त होतं तसं आपलं जीवन सांप्रदायिक झाल्यानंतर त्या कुटुंबाला काय आनंद प्राप्त होतो ते म्हणजे विजय महाराज काळे. विठ्ठल म्हणून महाराज संप्रदाय आणि संप्रदायाची परंपरा ही अंतःकरणातून जर जोपासली तर जगाच्या पाठीवर अध्यात्म ही गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. मी सांगत असतो फक्त परमार्थ हा मतलब हा खऱ्या अर्थाने तो आतून असला पाहिजे.
आतला परमार्थ आनंद देतो आणि बहिरंग परमार्थ आयुष्याला दुःख देतो, लक्षात ठेवा. म्हणून अंतःकरणातून केलेल्या परमार्थातलं ज्योतक तुम्हाला सर्व काही मिळेल महाराज. लौकिक तर मिळेल, पण पारमार्थिक श्रेयवादाचा आनंद जीवनामध्ये तेव्हा होतो ज्या वेळेला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. या समर्पणाच्या भावना पारमार्थिक उत्तुंग शिखराचं कार्य अंतरंग वृत्तीतून आपल्या जीवनामध्ये सिद्ध झालं की शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा आनंदच मिळत असतो. ही अध्यात्मातली ताकद आहे. विठाला 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 एवढा आनंद महाराज. मला तरी वाटतं आपण सगळे सांप्रदायिक माणसं ह्या मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत. आपण रोज कीर्तन ऐकणार आहेत आणि त्यातल्या त्यात रघुमामा सांगतात की आम्हाला कमीच नाही कीर्तन ऐकायला. दोडीसारख्या गावात रोज कीर्तनं, रोज भजनं, रोज प्रवचन आहेत. आपल्याला परमार्थाची एवढ्या भूमिकेतली जाणीव आहे. म्हणून फक्त जीवनाला खरा आनंद पाहिजे असेल तर कुठंतरी आतल्या अंतःकरणाला परमार्थाचं कार्य वरून वरून जाऊ नये. ते अंतःकरणाला स्पर्श झालं की त्याचा आनंद जीवनामध्ये शाश्वत मिळतो आणि तो आपल्या जीवनातल्या कृतीतून चालताना तो आपल्याला दिसतो. ही ताकद अध्यात्माची आहे. विठाला म्हणून हे परमार्थाचं ओलय आज ह्या निमित्ताने आपल्याला ते दिसत आहे. म्हणून आदरणीय श्री गंगाराम बाबांचं हे पुण्यस्मरण मोठ्या थाटामाटात त्यांच्या परिवाराने, त्यांचे बंधू, त्यांच्या पुतण्यांनी ते होऊ घातलेलं आहे. निर्धारित वेळेत आपण ह्या कीर्तनाची सेवा समर्पित करणार आहोत. बघा, आपण रोज ऐकतो, रोज अनुभवतो, रोज त्या गोष्टींचा स्वाद आपल्या जीवनामध्ये घेत असतो. ज्या विश्वात आपला जन्म झाला याचं नाव मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक म्हटलं की मात्र प्रत्येकाला जाणं आणि येणं हे आपल्या आयुष्यामध्ये निश्चित ठरलेलं आहे. तुम्ही कुणीही असाल, मृत्यूच्या संबंधाने आपल्याला जाणीव नाही असं नाही. प्रत्येकाला माहिती आहे, हे काही नवीन नाही. हे शब्द सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणाऱ्यांचे पाठ झाले. आलं का लक्षात? पण याचं दिग्दर्शन आणि सूक्ष्म चिंतन करत असताना थोडा जर गांभीर्याने विचार केला तर जीवन जगण्याचा आणि मात्र मृत्यूच्या संबंधातला विचार लौकिक जीवनामध्येही जगणाऱ्या आणि पारमार्थिक जीवन जगणाऱ्या सुद्धा माणसाला खऱ्या परमार्थाचं अंतरंग आणि लौकिक जीवनातलं जगणं याच्यातलं साम्य कळतं. ते साम्य कळण्यासाठीच मिळालेलं जीवन आहे. विठ्ठल तुम्ही कोणत्याही क्षेत्रात मोठे असू द्या रघुमामा, कोणत्याही क्षेत्रातलं मोठेपण असू द्या, पण ते मोठेपण दादा कधी ना कधी पूर्णविराम ठरणार आहे. म्हणून कधीतरी आपल्या जीवनाची घमेंड ही मात्र थांबली पाहिजे. लौकिक जीवनातला एखादी गोष्ट घडली तर तिला होरपळून जाऊ नये, कारण ती नाशवान आहे. ते सगळं संपणार आहे. संपणाऱ्या गोष्टीची आसक्ती ही माणसाला प्रदीर्घ काळ राहणं म्हणजे ती दुःखाला जन्म देणारी आहे. यावं मिळावं जीवनातल्या जगण्यातल्या समर्पणाचा एक इतिहास आहे. तो मात्र जरा समजून उमजून जर घेतला तर ते जीवन सुंदरच आहे. विठाला विठाला मी एक भाव सांगत असतो कायम, तुम्ही ऐकला असेल. कायम आपण जे जगत आहोत ना, हे जगणं फक्त आपल्याला कळालं पाहिजे. ज्यांना जगणं कळालं त्यांना देव कळाला, ज्यांना जगणं कळालं त्यांना जीवन कळालं. तुम्ही म्हणाल हे काय वेगळं आहे? आम्ही तर जगतोच, पण आपण जगतो फक्त, पण जगत नाही. हे जगण्यातला अर्थ आहे. विठाला आपण शाळेमध्ये काळ शिकलो आहे की नाही वसंतदादा? काळ शिकलो आपण. कोणता काळ? भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ शिकलो की नाही? हे काळ सर्वांना माहिती आहे. पण ऐका, या काळातल्या जगण्यातलं समर्पण
मात्र अजूनपर्यंत मात्र चांगल्या चांगल्यांना उमगलं नाही, म्हणून दुःख गेलं नाही, सुख मिळालं नाही. आलं का लक्षात? याच्यातला एक अंतरंग, एक शाश्वत भाव तुमच्या समोर सांगतो. पहा, भविष्य काळ माणसांचं उलट आहे. माणसं भविष्य काळात जगत राहतात. मला सांगा, भविष्य काळ येतो का कृष्ण महाराज? भविष्य काळ येत नाही मुकुंद महाराज. भविष्य काळाकडे बाबा फक्त पाहावं लागतं, पाहावं लागतं. करू, देऊ, खाऊ, ठेवू, पेऊ, म्हणजे काय असेल ते, फिरू, करू, हे सगळं पाहू, करू, देऊ, हे फक्त भविष्य काळ आहे. म्हणून ऐकून ठेवा, माझ्या समोर बसलेले आपण सगळे बुद्धिवान जाणकार श्रोते आहात. आपल्याला संत विचाराच्या प्रभावाच्या अंतरंग वृत्तीतली जाणीव आपल्याला कळते. ऐका, भविष्य काळ याचं फक्त प्री प्लॅनिंग असावं लागतं. जगता मात्र भविष्य काळात येत नाही. उद्या हा कधी येतो का? उद्या उद्याच असतो, उद्या येत नसतो. म्हणून नियोजन आणि मॅनेजमेंट परमार्थाचं असू द्या की संसाराचं असू द्या दादांनो, त्याचं फक्त प्री प्लॅनिंग भविष्याचं करावं लागतं. जगतात भविष्य काळात येत नाही. म्हणून भविष्य काळाकडे पाहावं, वर्तमान काळात जगावं. वर्तमान काळात जगलं पाहिजे, कारण आजचा चाललेला काळ, आजचा चाललेला क्षण तो आपल्यासाठी इतका महत्वाकांक्षी आहे. म्हणून ॲज इट इज वर्तमान काळातली स्थिती आपल्या आयुष्यातली जगण्याकरता ती लायबल आहे वर्तमान काळामध्ये. म्हणून कोणतंही काम, कार्य आणि चांगल्या संकल्पना कल करे सो आज, आज करे सो अभी, ही वर्तमान काळातली स्थिती आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुंदर चिंतनाचा प्रस्तावनेतला भाव मी आपल्या समोर सांगतोय. गांभीर्याने ऐका. थोडा मॉनिटर द्या रामादादा, मॉनिटर द्या थोडा. वर्तमान काळ, वर्तमान काळात जगावं. आणि भूतकाळ, उगले दादा, भूतकाळात जगू नये. पण आपलं उलट आहे, आपण भूतकाळामध्ये जातो, भूतकाळात जातो. भूतकाळात जर गेलं तर काय होतं माहिती का? मागचं आठवलं का पुढचं जगणं थांबत असतं. भूतकाळात जाऊ नये. पण आपलं लय उलट आहे. आपल्याला जे नको म्हणलं की ते करायची सवय जास्त आहे माणसाला. भूतकाळात त्यांनी ते केलं होतं म्हणजे मी आज हे करतो, आणि त्यांनी हे केलं म्हणून मी ते करतो. भूतकाळ चांगला नाही. आमचे गुरुजी सांगायचे, जीवनामध्ये भूतकाळातली आयुष्याची पानं उलटत राहिली पाहिजे. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून भूतकाळ हा मात्र विसरला पाहिजे आणि वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आदरणीय श्री रमेश महाराज आव्हाड यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमासाठी झाली आहे. चिंतनाचा विचार मी आपल्या समोर असा मांडतोय. म्हणून वर्तमान काळ, पण माणसांना जास्त भूतकाळच चोखण्याची सवय लागली. आलं का लक्षात? नुसतं भूतकाळ नको म्हणलं की तेच करणं. आमचे गुरुजी ते सांगायचे, मी सांगत असो, नको म्हणणं तेच करणं म्हणजे मात्र धोका संभवणं. काय झालं, एक भिंत होती वेलजाळे महाराज, आणि त्या भिंतीवर एक वाक्य लिहिलेलं होतं, वरती पाहू नका. लोक तेच वाक्य वाचायचे आणि वरती पाहायचे. वरती असं लिहिलेलं होतं, एवढंही सांगून मूर्खपणा केलाच का? आलं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ असा, नको म्हणणं ते करणं सामान्य आणि अज्ञान जीवाचं हे ठरलंच आहे. म्हणून जीवनातून दुःख जात नाही आणि आनंद मिळत नाही, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून या सर्व गोष्टीचा विचार आपल्या जीवनामध्ये आहेत. भविष्य काळाकडे पाहिलं पाहिजे, वर्तमान काळात जगलं पाहिजे, आणि भूतकाळ मात्र आपल्या आयुष्याचा तो मात्र जगला पाहिजे. कारण येणारा काळ आपल्यासाठी प्रत्येक वेळेला तो शाश्वतच असेल असं मात्र नाही. म्हणजे चिंतनाचा विचार असाच आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या परिणामाचा विचार आपण जिथे जगत आहात
याचं नाव मृत्यूलोक आहे. कारण आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी आयुष्य हे मात्र कुठंतरी पूर्णविराम ठरलेल्या निश्चित काळामध्ये ते होणारच आहे, ते मात्र थांबणार नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मात्र तुम्ही आपण कोणी किती मोठे असाल, बिझनेस, डॉक्टर, वकील, बिझनेसमॅन, कीर्तनकार, व्यावहारिक, नोकरीवाले कुणी असाल, कुणी मोठे असाल, लहान असाल, मात्र जाणंही जाणं मृत्यूलोकातलं ठरलेलं आहे. वास्तविक काळ जगण्याचा आपल्याला दिशा पूर्ण कळाला पाहिजे, याचं नाव जीवन आहे. संत कबीरांचं वाक्य फार सुंदर आहे. संत कबीर महाराज सांगतात, आवेगा सो जावेगा राजा रंग फकीर, कोई सियासन चढ़ गया कोई बंधा जंजीर. येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे जावेगा राजा रंग फकीर. आणि आपल्या सांप्रदायिक संतांचं उत्तर आहे, येथ उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. आजच्या या कीर्तन सेवेसाठी आमच्या भगिनी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय रेखाताई महाराज यांची सुद्धा पवित्र उपस्थिती आहेत. त्यांच्या समेत आमचे दाजी सुद्धा आहेत. त्यांचंही स्वागत आपण करूया. विठाला विठाला या सगळ्या गोष्टीच्या समर्पणाचा विचार म्हणजे याचं सगळं प्रस्तावनेत बोलून चिंतनाचा विचार एवढाच आहे, मरण आणि जगणं या आयुष्यातल्या काही वेगळ्या गोष्टी नाही आहे. जावं लागणार आहे, यावं लागणार आहे. कारण आयुष्य ही गोष्ट अशी बरं का, फार मोठं आयुष्य म्हणजे एक साधन आहे आणि त्या आयुष्याच्या साधनाचा विचार आपल्या जीवनाला क्षणाक्षणाला तो करायचा आहे. आयुष्य म्हणजे कसं आहे, आपण सगळे मोबाईल वापरतो बरं का, मोबाईल वापरतो की नाही. आता पहिल्या शाळेत एवढ्याच गरजा होत्या, अन्न पाणी वस्त्र निवारा, आता त्याच्यात मोबाईल धरा आहे की नाही. ते एक ॲडिशनल गरज झाली फार. महाराज त्याच्याशिवाय होतच नाही. मुकुंद महाराज, योगी आपला रमेश महाराज, इकडं तिकडं जर कुठं जर मोबाईल गाडीत पडला तर माणूस असं वाटतं आत्मा गेला की काय शरीरातला, कुठं गेला कुठं गेला कुठं गेला. एवढी बेचैन अवस्था होते, एवढी अटॅचमेंट माणसाची मोबाईलची झालेली आहे. मला आयुष्याच्या वैज्ञानिक आणि पारमार्थिक समन्वयाचा विचार तुमच्या समोर सांगायचा आहे. त्या मोबाईलमध्ये कार्ड चिप असते छोटीशी आहे की नाही गुगे महाराज. आता जुन्या काळात तो असा बॅलन्स राहायचा 50, 100, 200. आता त्याला व्हॅलिडिटी झाली आहे. किती महिन्याचा तुम्ही टाकता मला तुम्ही सांगा. तो बॅलन्स टाकल्यानंतर आणि तो संपला 2 महिन्याचा 1.5 महिन्याचा, एखादा फारच गरीब असला तर तो वर्षाचा टाकतो, संपला तो. मला सांगा संपल्यानंतर किती तास समोरच्याशी बोलल माणूस. बाबा किती तास बोलल? हो काय किती तास. अहो एकदा काय 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 म्हणस तर कॉल डिस्कनेक्ट होईल.
समोरच्याशी बोलता येत नाही, तसं ऐका, तसा तो मोबाईल आणि त्या मोबाईलमध्ये जसा बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स येतो ना, व्हॅलिडिटीज, तसा शरीर रूपी हा देखील एक. याही मोबाईलमध्ये आयुष्य नावाचा रिचार्ज करून माझ्या पांडुरंगाने मृत्यू लोकात पाठवलेला आहे. पांडुरंगाने रिचार्ज करून पाठवलाय आयुष्याचा. हाही सुद्धा बॅलन्स पंढरीनाथाने, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने जेवढं काही आयुष्य आहे तेवढ्या आयुष्याचा तो व्हॅलिडिटीज बॅलन्स आहे. तोही संपला ना, हाय मोबाईल शरीराचा कधी स्विच ऑफ होईल सांगता येणार नाही, म्हणून सावधान. आयुष्याचे माटी देह तैसा, आयुष्याचे माटी देह तैसा, आयुष्याचे माटी देह तैसा, आयुष्याचे माटी देह तैसा. तरी म्हणा गेली या बात भूल गेली, तरी म्हणा गेली भूल गेले, आयुष्याचे वागे देह तैसा, आयुष्याचे वागे देह तैसा. तरी म्हणा गेली असं भूल गेली, तरी म्हणा गेली असं भूल गेली, आयुष्याचे वागे देह तैसा, आयुष्याचे वागे देह तैसा. आयुष्याच्या वाटेत देह तैसा ना, आयुष्य देह तैसा, देह तैसा. परिमळ परिमळाचा दृष्टांत आयुष्याच्या संदर्भात, म्हणजे त्याप्रमाणे आयुष्याची सद्गत आणि तद्गत स्थिती समर्पणाच्या विचारातून आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ती कळाली पाहिजे. याचं नाव जीवन आहे. विठाला या शेळके महाराज या, आज काही कमीच नाही बा. असं वाटतं कीर्तन थांबवून भजनच करावं की काय. विठाला विठाला या सर्व गोष्टीचा विचाराचा भाव संत शास्त्र आणि अध्यात्म, मानवी जीवनाच्या जगण्याचा आणि जीवनाच्या समर्पणाचा विचार क्षणाक्षणाला तो आपल्या जीवनामध्ये तो आपल्याला कळाला पाहिजे. स्वहिताचा घोर महाध्यानी रहा श्री हरिचा, स्वहिताचा घोर महाध्यानी रहा श्री हरिचा, स्वहिताचा घोर महाध्यानी रहा श्री हरिचा, स्वहिताचा घोर महाध्यानी रहा श्री हरिचा. आयुष्य जात आहे पहा, जप कसे महान, जप कसे महान, स्वहिताचा घोर महाध्यानी रहा श्री हरिचा, 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 स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीचा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. समर्पक प्रमाण दिलं आमच्या वैभव दादांनी. नावच वैभव आहे, सगळंच वैभव आहे. विठाला विठाला. सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याच्या जगण्यातल्या सगळ्या असल्या पाहिजे बरं का शंकर मामा. सगळं असावं, मान पान धन प्रतिष्ठा ऐश्वर्य परिवार. ऐकून ठेवा, सगळं व्हावं, सगळं राहावं, सगळं जगावं, पण सर्व करत असताना ध्यानी राहा श्री हरीच्या, स्वहिताचा घोर वहा. घोर शब्द म्हणजे काळजी आहे की नाही बाबा. आपला हा दैनंदिन जीवनातला घोर लागला माझ्या जीवाला, घोर लागला आहे की. घोर शब्द म्हणजे चिंता आहे. म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा प्रवास, क्षणाक्षणाला जगत असताना त्याचं चिंतन मनन व्हावं सर्व गोष्टींबरोबर. पण मात्र सर्व करता करता आपल्या जीवनामध्ये हे व्हावं.
लौकिक जीवनातल्या ऐश्वर्य, प्रतिष्ठा, संसार, परिवार हे सगळं होत असताना मग ध्यानी राहण्यातलं एक सब्जेक्ट काहीतरी असला पाहिजे ना. मग ध्यानी राहण्याचा प्रकार काय? काय नाही, ध्यानी एवढंच राहा, घर सोडा मंदिरात साईबाबाची येऊन बसा असं नाही. जिथं काम असेल तिथं चिंतन करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखास. गंगाराम बाबांचं जीवन या प्रमाणाला समर्पित आहे. आयुष्याची कोणतीच सक्ती नाही. असं आलं ते करा जेथे तेथे, आहे त्या परिस्थितीतल्या विचारातलं जगणं. शेवटच्या श्वासापर्यंत लौकिक जीवनातली कितीही आसक्तीचा संचय जरी आपल्या जीवनामध्ये केला तर त्याचा पूर्णविराम ठरणारच आहे. म्हणून वास्तविक जीवनातल्या कर्तृत्व शक्तीला काय स्वीकारलं पाहिजे तर मात्र भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण करावं. जावं तर लागणार आहे महाराज. जाणं आणि येणं हे ठरलेलं आहे, पण एक सोपं सांगू का, फक्त जायचंय याची आठवण मात्र डोळ्यासमोर ठेवावी लागते. काय झालं त्याला? विठाला 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 विठाला. काय नाही, इकडं पहा. या सर्व गोष्टीचा विचार असा आहे की उलट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, मानसशास्त्राचं दाजी सूक्ष्म चिंतन आहे. जे चुकणार नाही, जे मात्र आपल्याला कधी चुकवता येणार नाही त्याला विसरता कामा नये. त्यातला मरण हा एक सब्जेक्ट आहे. मरण कधी विसरता कामा नये. मरणाची कारे नाही आठवण. श्री तुकोबाराय सांगतात, जे चुकणारच नाही त्याला आठवणीत ठेवा, म्हणजे जगण्याचा ट्रॅक आपल्या जीवनाचा निश्चित करता येतो. विठाला विठाला. त्या तरुण सागरजींचं एक वाक्य फार गोड येत आहे. त्या दिव्य आपल्या पुण्यनगरीच्या पेपरला कॉर्नरला लेख यायचा, कटू सत्य निलेश दादा, मी वाचलेला आहे. सध्या येतो की नाही माहीत नाही. त्यातलं फार विनोदाचं वाक्य होतं, पण त्यातला अर्थ रमेश महाराज फार गोड आहे. ते वाक्य असं सुंदर होतं, ग्रामपंचायतीच्या जवळ स्मशानभूमी पाहिजे, असं विनोदातलं वाक्य होतं. कारण ग्रामपंचायत म्हणजे मध्यवर्ती ठिकाण आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला त्या मध्यवर्ती ठिकाणावरून जाता जाता असं आठवण व्हावी, अरे मला कधीतरी जायचंय. या पत्र्याच्या शेडमध्ये येड्या बाबळीच्या सरपणात कधीतरी यद गत्वान निवर्तनते, जावं लागणार आहे. म्हणून सावधान, मरणाला पुढे ठेवावं आणि गतकाळातला आयुष्याचा प्रवास जगत राहावा. सांगू का, आपण जे नको ते करणं मरणाला स्मरणात ठेवलं की नको ते करणं थांबत असतं. आमचे गुरुजी सांगायचे, वावरात वावर नांगरता नांगरता आपल्या ट्रॅक्टरचा एखादा फाळ चुकून दुसऱ्याच्या बांधाला लागला की आठवावं, मला कधीतरी जायचंय. विठाला विठाला. याची त्याची निंदा करता करता दादा नको त्याच्या निरर्थक चिंतनाचा काळ माझ्या वाणीने घालवण्यापेक्षा का कोणाला गृहीत धरून जगावं,
मरणाला समोर ठेवावं, मला कधीतरी जायचंय. या जाण्याच्या सद्भावनेने आयुष्याचं जगणं सोपं होतं. याचं नाव जीवन आहे. विठाला विठाला. पंचतंत्रामध्ये गोड एक प्रसंग आलेला आहे. मरणाला समोर ठेवून जगावं. एक राजा होता, तो नपुसक झाला, त्याचं पुरुषत्वच नष्ट झालं. मरणाला समोर ठेवून जगण्याची शक्ती आणि सामर्थ्य मोठ्या मोठ्या माणसांनी मरणाला डोक्यावर ठेवून कसे काळावर सत्ता गाजवली आहे. त्या राजाने विचार केला, रे आता काय करावं, एवढं मोठं वैभव आहे, सगळं ऐश्वर आहे, नपुसकत्व प्राप्त झालं, पुरुषत्वच गेलं, आता कशाला जगायचं, आत्महत्या करू म्हटला. चला आत्महत्या करायला. जिथून आत्महत्या करणार तिथं एका संन्याशी महात्म्याची झोपडी होती. साधूंनी पाहिलं त्या संन्याशाने, आणि त्या संन्याशाने विचारलं, अरे राजा कुठं चालला? त्या राजाला आश्चर्याचा धक्का बसला. मी राजा आहे हे महात्म्याला कसं माहिती आहे? त्या राजाने त्या संन्याशाला विचारलं, म्हटले बाबा मी राजा हे तुम्हाला कसं कळालं? अरे म्हणून तर संन्यासी आहे म्हटले, म्हणून तर संन्यासी आहे. अरे कुठं चाललात? म्हटले आत्महत्या करायला चाललो, असं असं झालं, सगळा प्रकार सांगितला. तो महात्मा बोलता बोलता त्याच्या समोर एक यज्ञ पेटलेला होता, कुंड. म्हटले इकडे ये. राजाला त्या महात्म्याने बोलवलं आणि त्या कुंडातून एक चिमूटभर भस्म दिला आणि म्हटले खा, तुझं काम होऊन जाईल. त्याला चिमूटभर दिला, पण महात्म्याने त्याला चिमूटभर देता देता याने मुठभर खाल्ला. स्वतः याने मुठभर खाल्ला. म्हटले जा, काम होऊन जाईल तुझं. आता याने खाल्लं, घरी आला, परिणाम झाला, गलित गात्र झाले सगळे इंद्रिय, गलित गात्र झाला. म्हटला बाप रे, एका चिमूटभर भस्मात एवढा परिणाम. बरं आता आपलं काम झालंय, काही नको तिथं चौकशी करायची गरज आहे का? माणसांना ही सवय जास्त. स्वतःचं काम झालं राजाचं, अरे चिमूटभर भस्मात एवढा मोठा परिणाम, अरे आपण खाल्लं, जाऊ दे आपण राजा आहे. पण आपल्या समोर संन्याशाने मुठभर खाल्लं, त्याचं काय झालं असं? बसला घोड्यावरून आला संन्याशी महात्म्याकडे. म्हटले महात्म्याने विचारलं, काय राजा परिणाम झाला नाही? म्हटले खूप झाला. म्हटले भरपूर झाला, इतका झाला की काय विचारूच नका. म्हटले गलित गात्र झाले म्हटले इंद्रिय. मग का आलास? बाबा येण्याचं कारण एवढंच आहे, अहो चिमूटभर भस्मात जर माझी अवस्था अशी झाली आहे, तर माझ्या समोर तुम्ही मुठभर खाल्लं, तुमचं काय झालं असेल? काय झालं असेल तुमचं? महात्मा म्हटला आता त्याचं उत्तर तुला नंतर देतो, माझं काय झालं ते जाऊ दे, पण तू मरणार आहे 5 दिवसांनी. अरे देवा, आलो कशाला आणि काय निरोप घेऊन चाललो? म्हटले घाबरला. अहो मी फक्त विचारलं, बोलूच नको, आता मरणार तू. राजा घरी गेला. आता राजाच्या डोळ्यापुढे दुसरं काहीच नाही. झोपताना मरण, उठताना मरण, फिरताना मरण, जेवताना मरण. 1, 3, 4, 5वा दिवस उजडला. सांगितलं होतं 5व्या दिवशी दुपारी 12 वाजता तू मरणार आहेस. 11 वाजले. लाट 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 लाट. राजा घाबरायला लागला. म्हटला मेलो. म्हटले आता 11:30, 11:45, 12, 2 वाजले. तुम्हालाही टेन्शन आलं, मेला की काय? राजा टेन्शन घेऊ नका, अजून राजा तसाच आहे. राजा मेलाच नाही. बराच वेळ झाला. मग 4 वाजले. राजाने श्वास टाकला. म्हटला वाचलो गड्या एकदाच. बसला घोड्यावर राजा. परत संन्याशी महात्म्याकडे आला आणि महात्म्याकडे आल्याच्या नंतर सांगितलं, बाबा खोटी वाणी ठरली तुमची. काय झालं? मी जिवंत आहे, अजून मेलोच नाही. संन्यासी महात्मे म्हटले मेला नाही? अहो कसं काय? अहो तुमच्या समोर आहे. असं का? बर जाऊ दे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर सांग. तू मेला नाही, तसाच राहिला. गेल्यापासून मला एक उत्तर दे राजा, तू किती मिनिट मरणाला विसरला? म्हटलं 1 सेकंद सुद्धा नाही. 1 सेकंद सुद्धा मरणाला विसरला नाही. मग काय? अहो सारखं डोळ्यापुढे मरणच. म्हटले मरण अजिबात माझ्या बाजूला गेलं नाही. म्हटले सारखं मरणाचं चिंतन. त्या महात्म्याने सांगितलं, मी मुठभर खाल्लेल्या भस्माचं हेच उत्तर आहे रे राजा, हेच उत्तर आहे. अरे पाठीभर काय, मुठभर काय,
किती जरी भस्म खाल्लं तर परिणाम होणार नाही, मरणालाच डोक्यावर ठेवून आम्ही जगतो, ही मात्र मोठ्या क्रांतीची विचारधारा आहे. विठाला विठाला. मरण आणि जन्म मानसशास्त्राच्या चिंतनाचा विचार असा आहे, न चुकणाऱ्या गोष्टीचं स्मरण. म्हणून एक पहा तसा एकाची दहणे, सावध त्या गुणे कार्य नव्हा. जावं लागणार आहे, जाण्याचा विचार जीवनातला निश्चित आहे, त्याला विसरता कामा नये. आयुष्याचं जगणं कळालं पाहिजे सज्जनो. गंगाराम बाबांसारखं किंवा कोणी वारकरी जीवन जगत असेल तर खऱ्या जीवनाचा ठेवा, खऱ्या जीवनाचं अंतरंग जीवन. लौकिक जीवनातल्या अस्तित्वपणाचा शेवट हा प्रत्येकाच्या जीवनातला तो ठरलेला आहे. मग मात्र आयुष्याचा कण, आयुष्याचा क्षण आणि आयुष्याची उमेद ही कोणत्या गोष्टीला खर्च करावी हे कळणं म्हणजे आपल्या जीवनातल्या परमार्थाचं समर्पण आहे. विठाला विठाला. आणि मग ऐकाच ना, मग जन्म आणि मृत्यू आता सोडा. मग काय, मी एक वाक्य कायम सांगत असतो, जन्म आणि मरणाचा विचार करण्यापेक्षा सज्जनो, मरेपर्यंत आता मात्र आपला शिल्लक राहिलेला आयुष्याचा कार्यकाळ आपल्याला मात्र तो जगायचा आहे. ते आयुष्य कसं जगायचंय याचा विचार मात्र तो क्षणी हाची कनामा विचार करावा. क्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. दोन्ही तिन्ही तालुक्याला प्रसिद्ध असणारा आवाज आदरणीय आमचे नवनाथ दादा गडाख सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा अभिनंदन. विठाला जगण्यातल्या समर्पणाचा भाव तो आपल्या आयुष्यात तो मात्र कळाला पाहिजे. बाकी काही नाही. जायचंय, अहो जायचंय. कोणाच्या घरी कोणी कुठं कधी जन्माला यावं हे हातात नाही, आणि आपण किती दिवस राहावं हे हातात नाही. पण पुढचं ऐका, किती दिवस राहायचं हातात नाही, कुठं जन्माला यायचं हातात नाही, कोणत्या जातीत जन्माला यायचं हातात नाही, पण कधी जायचं हे मात्र हातात आहे. याचं नाव परमार्थ. विठाला निर्णय आपल्या हातात आहे, निर्णय आपण करायचा आहे. आपल्याला कधी जायचं दादांनो माहिती नाहीये, पण कसं जायचं याची तयारी आजपासून करा. साईबाबाच्या मंदिरातल्या रोजच्या कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कीर्तन श्रवणाचा, भगवत चिंतनाचा लाभ आपल्या जीवनामध्ये घडतो ना. सगळ्या बाजू स्वीकारा, पण स्वीकारता स्वीकारता जायच्या तयारीचं मॅनेजमेंट करा. आपल्याला परदेशात जायचं असेल, गाडी आपलं ते विमानाने आहे की कुठंतरी आपल्याला बाहेर देशात प्रवासाला फ्लाईटने विमानाने आपण जातो. त्या बाहेरच्या देशातलं तत्व काय माहिती आहे का, तुम्ही जाणार आहात तेव्हाच येण्याचं तिकीट काढावं लागतं, विजा कंप्लीट करावा लागतो. तुम्हाला किती दिवस राहायचंय ते अगोदर सांगा, आणि त्या डेटच्या अगोदर मात्र तुम्हाला रिटर्न यावं लागतं. हा जसा व्यवहार आहे नवनाथ दादा, तसं आयुष्याचं देखील तसंच आहे. आला जाण्या पिंडा मरण सांगते, उपजाण्या पिंडा मरण सांगते, उपजाण्या पिंडा मरण सांगते, उपजाण्या पिंडा मरण सांगते, उपजते उपजते मनले सवेती दे लक्ष दौऱ्याची करा सोड मन, लक्ष दौऱ्याची
संतांच्या एका एका शब्दात एका एका वाक्यात महाराज आपलं सगळं जीवन गुंडाळून ठेवलेलं आहे महाराज. ही फार व्यापकता आहे महाराज. दाजी आपल्या संप्रदायाचं फार मोठं वैभव आहे. सर्व संतांची विचारधारा काय तुकोबारायांचे, नाथ महाराजांचे, ज्ञानोबारायांचे शब्द आहेत महाराज. एकाच प्रांतातले शब्द ज्ञानोबारायांनी सांगितलं. एकच आपली भाषा मराठी भाषा आणि त्याच एकाच मराठी भाषेमध्ये 56 भाषा शोधल्या. 56 भाषेचा केलासे गौरव. आता भाषाच मराठी 56 कुठून आणल्या? त्याचं इन्क्लुडेशन केलं. कसं? आपल्याकडं म्हणतात ना, शिव बदलली की भाषा बदलते. तसंच आहे. या प्रत्येक प्रांतातल्या भाषा वेगवेगळ्या आहे. त्या माझ्या माऊलींनी, माझ्या नाथबाबांनी, माझ्या तुकोबारायांनी त्याचं इन्क्लुडेशन केलं. त्याची एकात्मता वेगवेगळ्या याच्यातून केली. प्रत्येक प्रांतात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात भाषा बदललेली आहे. आपल्याला अनुभव येतो फिरत असताना. प्रत्येक भागाभागात भाषा वेगळी आहे. ते तुम्हाला एक विचारतो मी, आता आठवलं म्हणून पाठवतो, आपलं सांगतो तुम्हाला. ते आपल्या पुरणपोळी बरोबर जी भाजी करतात बाबा, त्याला काय म्हणतात आपल्याकडं? सार. हे मोठं सार आहे. आलं का लक्षात? सार करता की नाही? त्याला काही काही भागात वेगवेगळे नाव आहे बरं का. त्या दिवशी मी मालेगावला गेलो, त्यांना विचारलं असं सहज बसताना. त्यांनी सांगितलं आमच्याकडं आमटी म्हणतात, कुठं सार म्हणतात. तुम्ही मराठवाड्याच्या उत्तर भागात तिकडं उस्मानाबादच्या पुढं गेलं ना, त्यांना एकदा जेवताना असंच जेवण होतं. त्यांना म्हटलं याला तुमच्याकडे काय म्हणतात? त्यांनी सांगितलं याला आमच्याकडं सटकावणं म्हणतात. काय सटकावणं? मी मोठा हे जसे हसले तसं आम्हाला हास्या पिकला. तिकडचे ते गायक वादक होते. अरे म्हटलं सटकावणं कसं काय? मग एकाला विचारलं त्याला सटकावणं का बरं म्हणतात? त्याने उत्तर लय भारी दिलं. त्याने सांगितलं महाराज पुरणपोळी जड असते. आता पुढचं कळालं तुला. पुरणपोळी जड असते आणि ती खाल्ल्यानंतर वरून याचा फुरका मारला की ते सटकतं, म्हणून सटकावणं. विठाला भागाभागात फरक आहे महाराज. भाग बदलला, तालुका बदलला, प्रांत बदलला की शब्द बदलतात. आता ते माझी झाली जुनी तिला धुवून आणा, तिचं नाव गोधडी आहे का नाही? ही गोधडी. वसंतदादा आपल्याकडं गोधडी म्हणतात. काय काय भागात त्याला लय वेगवेगळे नाव आहे. कुठं गोधडी, कुठं वाकळ, वरी वाकळाच्या शेजा पुणे जिल्हा. आणि या काय काय भागात त्याला दमकुंडी म्हणतात. ह्याच गोधडीला दमकुंडी. आणि खरंच दम कोणतो चांगली जर घेतली तर ना दमच कोणतो महाराज. विठाला 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 विठाला. प्रत्येक भागात नावं वेगवेगळी. काय महाराज आपल्या मराठी भाषेचं काय वैभवच वेगळं आहे. संतांची ती उदात्तता एवढी व्यापक आहे. पूज्यपाद तुम्हाला माहिती आहे, पूजनीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. फार मोठा. मराठी भाषा किती व्यापक, कृष्ण महाराज किती शाश्वत भाषा आहे मराठी भाषा. काय झालं, अटलजी बिहारमध्ये दौऱ्याला गेले प्रचारासाठी. दौरा केला आणि अटलजी बिहारला गेल्यानंतर लालूबाबाला कळालं. लालूबाबांना त्यांना कळाल्याच्या नंतर त्यांनी लगेच बाईट दिली मीडियाला. अरे हमारो बिहार मो हर का काम आहे. त्यांच्या भाषेत आमच्या बिहारमध्ये तुमचं काय काम आहे. त्यावेळेला अटलजींनी सांगितलं, लालूजी तुम्ही फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. याला म्हणतात बोलण्याची कला आणि ही आपली भाषा आहे. विठाला विठाला. चिंतामण महाराज शब्दांमध्ये साधे साधे अर्थ बदलतात. नवनाथ महाराज, दिगे दादा, साधे साधे अर्थ बदलतात. आता व्याकरणातले आपल्याला सर्वांना पाठ आहे. आपण व्याकरण शिकलेली माणसं. त्या व्याकरणामध्ये ॲज इट इज अर्थ तोच, वाक्य तेच, अर्थ भिन्न राहतो. आता मी तुम्हाला सांगतो, आता जे 5G त्यांना कळेल. काय झालं, नवऱ्याने बायकोला विचारलं बाजारात जायचं काही घेऊन येऊ का. त्याच्या पत्नीने सांगितलं काही आणू नका पण तुम्ही घेऊन नका येऊ. विठाला विठाला.
कामापुरतं बस झालं या अभंगावर आता. म्हणजे महत्वाचा विचार असा आहे, मला सांगायचा हेतू असाच होता की मात्र संतांची भाषा एवढी व्यापक आहे आणि म्हणून या संत विचारातून आपल्या जगण्यातल्या समर्पणाचा विचार क्षणाक्षणाला तुम्ही काहीही विचारा. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या माझ्या गाथेतून, माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतून जगण्याचा आणि मरण्याचा तद्वद हेतू सापडतोच. एवढी संपत्ती म्हणून म्हटलंय आमच्या मोठ्यांनी, आमच्या देशाचा स्वाभिमान आमच्या देशाचे साधू संत आहेत आणि आमच्या देशाची श्रीमंती आमच्या संतांचे ग्रंथ आहेत. विठाला 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 मुद्दा मी तुमच्यासाठी असा सांगतोय, जाणं कधी माहिती नाही, येणं कुठं माहिती नाही, पण कसं जायचं मात्र हे माहिती आहे. म्हणून कसं जायचं याचा अर्थ असा, जीवनाचा शेवट हा ठरलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, शेवट सर्वांचा झाला, माझाही झाला, पण तो कसा झाला? शेवट तो भला माझा भाऊ गोडे झाला, माझा भाऊ गोडे झाला, माझा भाऊ गोडे झाला. माझा भाऊ गोडे झाला, माझा भाऊ गोडे झाला, माझा भाऊ तुकोबारायांच्या 43 वर्षाच्या समर्पणातल्या जगण्यातला विचार घोराडा भामचंद्र भंडारा डोंगरावर काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने. शेवट गोड होण्याचं स्मरण काय हो? बस फार गुंतागुंत नको, फार अडचणीतला विचार नको. श्री तुकोबारायांचा आदर्श 2024च्या आजच्याही डेट पर्यंत आपल्या समोर आदर्श तोच. नेमकं शेवट गोड होण्यासाठी महाराजांनी 43 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या आयुष्याचा क्षणाक्षणाचा विचार काय केला? काहीच नाही. फक्त ज्याच्या पासून जन्माला आले त्याच्यासाठी जगले, ज्याने पाठवलं त्या देवाला आपलंसं केलं. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. क्या बात है, सुख नोए तेने बिना जीवा, सुख नोए रति माई के दुखती जनी, हे रति माई के दुखती जनी, हे रति माई के दुखती जनी, हे रति माई के दुखती जनी.
करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. या आदरणीय गीताताई महाराज गोरवडकर आदरणीय ताईंची पवित्र उपस्थिती कार्यक्रमाला आहे. विठाला 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 वा मोठी वैष्णवांची मांदी आळी जमली आहे. सुरुवातीला सांगितलं ते अर्ध होतं, आता पूर्ण झालं. विठाला 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 विठाला. बरं तुमच्यातले गेर बदलून घ्या बरं. या सोमनाथ दादा या, स्वागत आहे तुमचं, अभिनंदन. या सर्व विचाराचा भाव श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 43 वर्षाच्या कालखंडाच्या प्रवासामध्ये श्री तुकोबारायांनी आयुष्याचं समर्पणाचं दिग्दर्शन मी सांगू का. तुकोबारांचं जगणं आणि तुकोबारांचा अवतार आणि तुकोबारांच्या भक्तीतली कर्तृत्व शक्ती हे एक डेमोक्रेशन आहेत महाराज. हा एक डेमो आहे आपल्यासाठी. 450 वर्षापूर्वी घडून गेलेला आणि घडलेल्या आदर्शाचा ठेवा 2024च्या आजच्या डेट पर्यंत आपलं जगणं कोणाला आदर्श म्हणून करावं, ते म्हणजे आमच्या तुकोबारा आणि ज्ञानोबारांना आदर्श म्हणून करावं. हे जगण्यातलं समर्पण महाराज हे झालेच नसते तर जगणं हे दिशाहीन झालं असतं. म्हणून एका मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे, संतांच्या नंतर जन्माला आलो ना हेच आपलं भाग्य आहे. अगोदर जन्माला आलो असतो तर आयुष्य भरकटलं असतं. विठाला विठाला काय केलं काय नाही. 43 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीतून एवढंच परत जन्माला यावं राहावं त्याच्यासाठी भजनंदाने आयुष्य जगावं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु विस्तारे कृपया पाय पाय मुरारे. आणि त्याचं उत्तर आहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भजनाच्या साधनेच्या द्वारा मात्र त्या परमात्म्याला आपलंसं केलं. गोविंद 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 मना लागलिया छंद मना मना लागलिया छंद. छंद मनाला लागणं म्हणजे देव आपलासा करणं. आता देव आपलासा करण्याची सोपी व्याख्या आहे, आयुष्याचं जगणं शेवटच्या श्वासापर्यंत कळणं म्हणजे देव आपलासा करणं. जगण्यातलं समर्पण आपल्याला कळणं म्हणजे देव आपलासा करणं. अजून वेगळी व्याख्या, जगता जगताना आनंद वाटणं म्हणजे देव आपलासा करणं. सोपं व्याख्या. आणि जगण्याचा कंटाळा आला की समजायचं देव आपल्यापासून दूर आहे, अजून देवाचा आपला संबंध नाही. म्हणून बराच फिरताना अनुभव येतो, बरेच भेटतात, महाराज कंटाळा आला आता जगण्याचा, देवानी यावं घेऊन जावं, समजावं देवापासून दूर आहे, देवापासून अंतर आहे. देव भेटला म्हणजे जगण्याच्या समर्पणाचा विचार. कोणाकोणाला देव भेटला? देव भेटला प्रत्यक्ष कोणत्या तरी कृतीतून जिथं गरज वाटली तिथं बोलावला नाही, क्षणाक्षणाला सोबतच राहिला. त्या रामायणातलं उदाहरण सांगून 1-2 उदाहरणं सांगून मला थांबायचं आहे. मग जीवनातल्या शेवट म्हणजे देव आपलासा केला. त्या मारीची मामाने देव आपलासा केला. रावण गेला मारीची मामाकडे. मारीची मामाने रावणाला सांगितलं, मामा हरिण व्हा. हरिण व्हा म्हटल्यानंतर याच्या पुढे मरण दिसायला लागलं. मारीचीच्या पुढे
मारीची म्हटला का हरीण व्हा, मला व्हायचं नाही. म्हटले मला जगायचंय अजून. म्हटले व्हावं लागेल. म्हटले होणार नाही. म्हटले व्हावं लागेल. मारीची म्हटला हरीण होणं म्हणजे राम मागे लागणं, बाण घेऊन आणि आपण मरणं. मारीची मामाने रावणाला सांगितलं दादा मी होणार नाही, मला जगायचंय. आता रावण असतो. रावण म्हटला मामू मामू जर तू हरीण होत नसेल मीच गचुंड दाबून मारून टाकतो. म्हटले आता काय करतो बोल. आता प्रश्न पडला मारीचीच्या समोर. ऐका, दृष्टांत कॉमन आहे पण त्यातला अंतरंग विशाल आहे. त्या उदाहरणातला भाव संदेश असा आहे, मारीची मामाने अशी अवस्था झाली. रावण म्हटला आता जर तू मरत नसेल तर मी तुला आता मारल्याशिवाय राहणार नाही, काय करतो बोल. मारीची सारखा विचार करणारे महात्मे ह्या जगात अनेक होऊन गेले. पहिला आदर्श महात्मा ठरला मारीची. मारीचीने विचार केला बस याचा अर्थ माझं मरण जवळ आलंय, आता मरण चुकू शकत नाही. मग मारीचीचे काय शब्द ऐका. मारीची चिंतन असं करतोय, मारीची असं बोलतोय आता हरण तरी मरण आणि नाही मरण तरी हरण. अरे जर हरिण झालो तर राम मारतो, जर हरिण नाही झालो तर रावण मारतो. मग ठरवा मरायचं कोणाच्या हातून आहे. मारीची मामा सारख्याचा आदर्श ठरला. अरे सुवर्णाचा हरिण न होता राक्षस रूपी रावणाच्या हातून मेल्यापेक्षा सुवर्णाचं हरिण होऊन माझ्या रामाच्या हातून मेलेलं काय वाईट आहे, याला म्हणतात आयुष्याचा निर्णय. आणि असाच निर्णय म्हणजे देव आपलासा करणं. आपोला तो एक देव करुणी घ्यावा. देवाच्या समर्पणाचा विचार आपल्या जीवनामध्ये काय. जर या अस्तित्व विचाराचे संकेत जर क्षणाक्षणाला आपल्या जीवनामध्ये नसेल तर तेने विनजीवा सुख नोई. सुखा समाधानाचा विचार गत काळातल्या क्षणाक्षणाला अपेक्षित आहे ना, तो परमात्मा ज्यांनी आपलासा केला त्यांच्या मागेही उभा राहिला, पुढेही उभा राहिला. मागे पुढे उभा, पुढे राहिला अर्जुनाच्या आणि मागे राहिला द्रौपदीच्या. कथा सर्वांना माहिती आहे. दुःशासनाला दुर्योधनाने आज्ञा करावी रजस्वला असणारी एक वस्त्र स्त्री द्रौपदी. बर सभेमध्ये वस्त्र हरण केलं, खेचलं दुःशासनाने. ओढता ओढता घाबरली, पण तिचा कॉन्फिडंट असा होता, द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य भोवताल माझ्या समवेत उभे. मला तिला असं वाटलं मला हे कोणीतरी वाचवतील. कथा सर्वांना माहिती आहे, मला कोणीतरी वाचवेल, पण कोणी वाचवत नव्हतं. फार काळ जवळ आला, घाबरली. आणि मग मात्र 12 वाजता द्रौपदीला आठवण आली, तू कुठेच देवा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सकया, वाह क्या बात है. वेळ का सकया, वेळ का सकया, वेळ का दीनानाथ ब्रीद सामरिया फुले, दीनानाथ ब्रीद सामरिया फुले, दीनानाथ ब्रीद सामरिया फुले, दीनानाथ ब्रीद सामरिया फुले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला. हो वेळ का सखया लावियेला.
आठवण झाली, हे आपलं कोणीच नाही, हे वाचू शकत नाही. मग मात्र भगवंताचा धावा केला. कोठेच देवा? फार वेळाने काही काळात भगवान हजर झाले. रागवली द्रौपदी भगवंतावरती, का रे देवा एवढा वेळ लागतो का? देवाने सांगितलं चुकी आपली नाही, भांडवल जपून तू चुकीचं वापरलंस. काय म्हणली तू? कोठे गुंतला म्हणजे मला दोडीवरनं द्वारकेला जावं लागलं, मग यावं लागलं. तू म्हटली असती जिथे असेल तिथं माझा रमाकांत माझा परमात्मा येईल आणि माझा सांभाळ करेल, तर मी इथंच उपलब्ध झालो असतो. याला म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपल्या समर्पणाचा भाव संकट काळाच्या समर्पणाला, त्याच ठिकाणी आपला सांभाळ करण्याची शक्ती भगवंतामध्ये निर्माण व्हावी आणि मग ते पाहावं. तेने विनजीवा सुख नोहे. या अस्तित्वपणाचा विचार जीवनामध्ये सिद्ध झाला ना, मग मात्र एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. सर्व जीवनातले माईक पदार्थ मात्र शून्य वाटतात. आदि मध्यांत आदि सत्य केवळ एक परमात्माच शिल्लक राहतो. मग मात्र अशा अविनाशी परमात्म्याला अविनाश करे आपुलियाईसे लावी मना पिसे गोविंदाचे. चिंतनातला विचार आपला होऊन गेला. असं मनाला पिस लागणं म्हणजे वेड लागणं भगवंताचं. नको ते वेड आपल्याला लागतात तेही लागावे, पण त्याला कुठंतरी पूर्णविराम ठरावा, त्याला कुठंतरी थांबणं असावं. पण भगवंताच्या चिंतनाला मात्र प्रदीर्घ काळ वाट मोकळी करून द्यावी. लावी मना पिसे गोविंदाचे. अशा क्रांतीपूर्ण जीवन जी माणसं जगतात ना, ती माणसं महाराज क्रांतिकारक ठरतात. आयुष्याला खऱ्या अर्थाने ते गेले तरी मात्र ईश्वर रूपाने मात्र त्यांची कीर्ती शिल्लक तुका म्हणे मरण
तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तमची उरे कीर्ती माघे एरती माईके दुःखाची जणिते नाही अदियंती अवसानी। आयुष्याचा शेवट श्री तुकोबाराय सांगतात, ज्यांनी देव आपलासा केला, आपल्याच्या देवाला आपलेपणाचा समर्पणाचा विचार सद्गदित होण्यासाठी मनाला विचाराला वृत्तीला भगवंताच्या भजनाचं वेड लागावं, पिसं लागावं, आशांचं जीवन क्रांतीपूर्ण झालं। 2 मिनिट गडबड करू बस, झालंय आपण। क्रांतीपूर्ण जीवन झालं, मग मात्र अशा जीवाने अशा माणसाच्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये देव आपलासा करून नामस्मरणाच्या साधनेच्या द्वारा मरण्याचा विचार करण्यापेक्षा जगण्याच्या विचारातून देव आपलासा झाला। श्री तुकोबाराय सांगतात, त्याची कीर्ती ही मात्र अबाधित राहते। गेले ते दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। कीर्ती ही माणसाची चिरंतन चिरकाल त्याची राहते, ज्याने देव आपलासा केला। ज्ञानोबाराय तुकोबाराय सर्व संत महात्म्यांनी काही नाही, या मृत्यू लोकातल्या मरणांत स्थितीच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त देव आपलासा केला। म्हणून मात्र तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती माघे एरती माईके दुःखाची जनिती नाही अदी अंती अवसानी। अशा विचारातलं जगणं गंगाराम बाबांनी सुद्धा एक सामान्य कुटुंबामध्ये, सामान्य साध्या कुटुंबामध्ये सुद्धा, महाराज काही माणसांचं असणं साधं दिसतं, काही माणसांचं दिसणं साधं दिसतं, काही माणसांचं अस्तित्व साधं दिसतं, पण त्या अस्तित्वातल्या जगण्यामध्ये अर्थ फार मोठा व्यापक राहतो। तो म्हणजे मला विजयदादांनी सांगितल्याप्रमाणे गंगाराम बाबांचं अस्तित्व ह्याच पद्धतीचं होतं बरं का, ह्याच पद्धतीतलं होतं। त्यांचा बॅनरवर फोटो जर पाहिला तर एक चेहऱ्यावर एक वेगळं भक्तीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं। काही नाही, जगत असताना माणसाने आपल्या जगण्याच्या पाऊलखुणा या मात्र ह्याच भूमिकेच्या असाव्यात। कुठल्याही प्रकारे लौकिक जीवनाची आसक्ती नाही, चाललेला क्षण भगवंताच्या चिंतनामध्ये राहावा। अहो संतांनीच हे विश्वची माझे घर म्हटलं, गंगाराम बाबांनी नाही विश्वची म्हणता आलं, पण जे काही चुलत कालत काय जो परिवार असेल तोच माझा म्हणला। हीच मात्र खऱ्या परमार्थाच्या भूमिकेचं जगणं आहे। आपल्याच कुटुंबाला सर्व व्याप्त भूमिका प्राप्त करून देणारा एक मात्र आदर्श, एक सत्पुरुष म्हणजे मात्र गंगाराम बाबा आहे। आज हे श्राद्ध आहे, एका बापाच्या भूमिकेतलं श्राद्ध आहे। बाप आपण सर्व ऐकतो, बाप आपण गातो, बाप आपण अनुभवतो। जगाच्या पाठीवर आईचे अश्रू सगळ्या जगाला दिसतात, पण अशी क्रांतीनी असं त्यागाचं साधन आहे। बापाला अश्रू आहे ना, कोण म्हणतं बापाला अश्रू नाही, पण बाप अश्रू दाखवू शकत नाही, कारण आपले अश्रू जर जगाने पाहिले, आपल्या परिवाराने पाहिलं तर माझ्याबरोबर परिवार सुद्धा कोसळल। अश्रू कोणाला दाखवावा? सामान्य कुटुंबातले व्यवहारातले उदाहरण आहे। मुलगी सासरला निघाली, बापाचं आणि मुलीचं नातं अगदी नाजूक, अगदी कोमल। गाडीत मुलगी बसली, सासरी निघाली, मुलीला आनंद आहे। बाप ज्या वेळेला मुलीच्या डोक्यावरून हात फिरवतो, जा बाळा सुखी राहा असं म्हणतो, गाडीची काच वरते होते आणि मात्र बाप परतीला निघतो, डोळे भरून भरून डोळ्यात अश्रू येतात आणि मात्र हॉलमध्ये जातो आणि बाप गेल्यानंतर एकच मनात विचार करतो, आता माझी दीदी सासरला गेली, आता माझी दीदी सासरला गेली, परत माझ्या घरी येईल, ती मात्र कायमची नाही, ती पाहुणे म्हणूनच येईल हा विचार करतो आणि भिंतीच्या मागे जातो। ढसा ढसा इकडं तिकडं पाहतो, रडतो, पण रडता रडता मला तर कुणीतरी पाहत नाही ना, रडतो, त्याचं नाव बाप आहे। लक्षात ठेवा, त्याचं नाव बाप आहे। सगळे संकट स्वतः झेलतो, अनेक संघर्षातून मात्र वाट काढून देतो, त्याला बाप म्हणतात। आपलं असणं, आपलं दिसणं, आपलं सगळं सार्वभौम जे असेल याचं कारण जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे। निस्वार्थपणाने प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवर 3च पात्र सज्जनो, पहिलं पात्र संत आहेत आणि दुसरं पात्र सोमनाथ दादा आई आणि बाप आहेत। आई आणि बाप आहे। या जगताच्या पाठीवर साधू संतांनी म्हणावं, बुडते हे जन न देखवे डोळा,
पण माय बापाचं पात्र सुद्धा एवढ्या उंचीच आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी सांगावं, माझ्या माय बापाचा अधिकार काय आहे, तर तो माय बापाचा अधिकार फक्त महाराज तीर्थरूपाचा अधिकार आहे. जगताच्या पाठीवर कोण म्हणतं बाप पगार विचारतो, बाप पगार विचारतो, विचारेल. मी म्हणणार नाही बाप पगार विचारत नाही, विचारतो ना बाप पगार, विचारतो ना दादा बाप पगार. पण बाप पगार काय विचारतो नवनाथ दादा, तोच बाप पगार विचारतो माझ्या मुलाच्या संसाराच्या अज्ञानाने त्याचं संसाराचं गणित बिघडू नये म्हणून बाप विचारतो. स्वतःसाठी नाही तर मुलासाठी पगार विचारतो, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. म्हणून या जगतामध्ये लौकिक बापाला प्रायोरिटी द्यावीच लागेल, लौकिक बाप सांगावंच लागेल, लौकिक बाप ऐकावाच लागेल. कारण लौकिक बापच नसता तर हे विश्व कोणी पाहिलं असतं, लौकिक बापच नसता तर हे विश्व कोणी पाहिलं असतं. अहो या विश्वाचं दर्शन ज्या देव नावाच्या बापामुळे झालं ना, म्हणून तो बाप कधीही विसरता कामा नये. बाप नावाची क्रांती सांगू मी तुम्हाला. घरामध्ये ज्या वेळेला अहो बाप आणि आईच्या प्रेमाच्या नात्याचं शाश्वत ओलय फार विशाल आहे. आपलं वय 35-40 वर्षाचं होतं, आपल्यालाही घरामध्ये 2-2, 3-3, 4-4 वर्षाचे मुलं होतात. काय आपण उलट पालट त्या मुलांसाठी होतो दाजी. आपण आपल्या मुलांना किती संघर्षातून वाढवतो. जे आपल्याला नाही मिळालं तर चालेल, पण माझ्या दीदीला मिळालं पाहिजे, माझ्या दादाला मिळालं पाहिजे. 7, 8, 10, 12 वर्षाची कवळी मुलं घरामध्ये वाढत असताना त्यांच्यावर आपण किती प्रेम करतो. तेच ॲज इट इज आठवावं. 35 वर्षापूर्वी मला सुद्धा माझ्या आईबापांनी जन्म दिला ना, माझ्यासाठी सुद्धा त्यांचा असाच त्याग झाला असेल. हे माझ्यासाठी प्रेम केलं माझ्या मायबापाने 35 वर्षापूर्वी. आपल्यावरून ओळखावं, आपल्यावरून ओळखावं म्हणजे अशी जमात या महाराष्ट्रात सुद्धा असे आहेत की आमच्यासाठी तुम्ही काय केलं म्हणणारी सुद्धा जमात आपल्याला दिसते. हो, असं कधी होणार नाही. आपल्यासाठी त्यांनी काय केलं, तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या लेकरांसाठी काय करता, याच्यावरून या सगळ्या गोष्टींचं एकच सांगतो. रामचंद्र प्रभू ज्या वेळेला वनवासाला गेले ना, रामचंद्र प्रभू ज्या वेळेला वनवासाला गेले, परत आले, अयोध्येच्या गादीवर बसायचंय. माता कौशल्याच्या गळ्यात पडून रामप्रभू रडायला लागले. रडता रडता रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, रडता रडता आईने विचारलं, राघव का रडतो, राघव का रडतो. बस रामचंद्र प्रभूंनी एकच शब्द सांगितला, आई आज या सिंहासनावर बसायचंय, माझा बाप जिवंत नाही म्हणून मी हे रडतो. हे रामचंद्र प्रभूंची वाक्य सज्जनो. बस जगताच्या पाठीवर लौकिक नात्यांचा सुद्धा सन्मान व्हावा, अशा सन्मानाने आयुष्याचं समर्पण केलं पाहिजे. आज अशाच एका बापाच्या समान नात्याचं हे श्राद्ध आहे. अशा विचाराने आपल्या आयुष्याचं समर्पण व्हावं. वास्तविक भूमिकेतल्या आयुष्याचा विचार तो आपल्या जीवनामध्ये कळाला पाहिजे. झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाचरणी माऊली श्री तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज श्री संत भगवान बाबांच्या पदकमलस्थानी सेवा समर्पित करूया. आयुष्याच्या क्षणाक्षणाचा विचार वस्तुस्थितीतल्या समर्पणामध्ये जगण्याची संधी आपल्याला मिळाली, त्याला जीवन असं म्हणतात. आज ह्या काळे परिवाराच्या वतीने गंगाधर बाबांच्या निमित्ताने आज हा कार्यक्रम, विजय महाराजांच्या निमंत्रणाला मोठी मोठी माणसं आज त्यांच्या शब्दाला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमच्या भगिनी गीताताई महाराज आहेत, रेखाताई महाराज आहेत, सोमनाथ महाराज आहेत, आमचे दाजे आहेत. त्याचप्रमाणे दिग्गज सर्व गुणीजन आदरणीय महाराज मंडळी सर्वजण उपस्थित आहेत. सर्वांचं या परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो. चिंतन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय